लाचारी की लढा, तुमचं अस्तित्व, तुमचा निर्णय. आपण कोण आहोत? कधी प्रश्न विचारला स्वतःला? आज याच विषयावरती आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण नेमके का जन्माला आलो आहोत? आपण जे रोज करतोय ते का करतोय? कोणाच्या सांगण्यावरून करतोय? खरं सांगू, आपल्यापैकी बहुतेकांना याचं उत्तर माहित नाही. आपण फक्त परिस्थितीचे गुलाम झालो आहोत. वारा येईल तशी आपली दिशा बदलते. जगण्यात कोणतीच आशा नाही राहिली, कोणताच मार्ग निश्चित नाही. रोज तीच भांडणं, तीच थट्टा, तोच कंटाळवाणा दिनक्रम. आपण फक्त दिवस ढकलतोय, आलेला दिवस ढकलतोय, जगत नाहीये. मदतीची अपेक्षा कोणाकडून करायची जेव्हा आपल्याला स्वतःलाच माहित नाही की आपण कुठे चाललो आहोत? मोहाचा फास आणि वाया गेलेलं आयुष्य. माणूस आयुष्यभर मिळवण्याच्या मागे लागतो किंवा मागे धावतो. जेवढं मिळालं तेवढं त्याला कमीच पडतं आणि पडतच जातं. पैशाच्या नादात आपण जगायचं विसरून जातो. दुसऱ्याला लुटण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की आपण हा पैसा कमवलेला आहे, हा आपण खर्च तरी करू शकतो का, आणि तेवढा आपल्याला खर्च करायचा होणार आहे का निश्चित, हे सुद्धा माहिती नसतं. आणि शेवटी या पैशाचं काय होणार हे सुद्धा माहिती नसतं. तरीही आपण त्याच्या पाठीमागे धावत असतो. ज्या घरासाठी आपण लोकांशी भांडतो, जे घर, ज्या घरासाठी आपण रक्ताचं पाणी केलं, शेवटी तिथे आपण भाडेकरूच होतो हे विसरून जातो. आपण बांधलेल्या घरावर अधिकार गाजवणारे दुसरे जन्माला आलेलेच असतात. लक्षात घ्या, आपण दुसऱ्याला लुटून आपण आपला बंगला बांधला, पण काय आपण त्या बंगल्यात कायमस्वरूपी राहणार आहे? मरताना माणूस कर्तव्यापेक्षा मोहाचा धनी जास्त असतो. की माझं काय होईल, माझ्या पैशाचं काय होईल, हाच विचार त्याला शांतपणे मरून सुद्धा देत नाही. कारण एवढं लुटून कमवलेलं असतं आणि ते खर्चच करायचं राहून गेलेलं असतं. विचार करा, जर हे आपल्याला आधीच कळालं असतं तर आपण हे आयुष्य काहीतरी सार्थकी लावण्यासाठी वापरलं नसतं का? गेलेला वेळ तर परत येत नाही हे लक्षात घ्या, पण राहिलेलं आयुष्य तरी आपण सार्थकी लावणार आहोत का? आपण राहिलेल्या आयुष्यात काहीतरी सार्थक काम करणार तरी आहे का? हा प्रश्न प्रत्येक स्वतःला का विचारत नाही? नरक आणि संधीचं सोनं. लोक म्हणतात नरक मृत्यूनंतर मिळतो. मी म्हणतो नरक इथेच आहे. मिळालेलं आयुष्य वाया घालवणं, मिळालेली संधी सोडून देणं, स्वतःला लाचार समजणं, हा सर्वात मोठा नरक आहे. लक्षात घ्या, आयुष्यात दुसरी संधी नसते. जे आहे ते आज आहे, आत्ता आहे. आता नेहमी म्हणतो नंतर करू. आपण नेहमी म्हणत असतो नंतर करू, नंतर करू, पण हा नंतर कधीच येत नाही हे लक्षात घ्या. जर तुम्हाला कृष्ण भेटावे असं वाटत असेल तर आधी तुम्हाला अर्जुन बनावं लागेल. कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, पण त्यासाठी त्या गीतेच्या योग्य अर्जुनाला बनावं लागलं. अर्जुनाला तेवढं समर्पण द्यावं लागलं. स्वतः युद्धाची तयारी दाखवावं लागली. तुम्ही स्वतःसाठी उभे राहिला तर जग तुमच्यासाठी उभं राहील. नाहीतर सामान्य जीवन बनवून करण्यापेक्षा काहीतरी करून मरा हे लक्षात घ्या. तर लाचार होऊन मरणाऱ्याला कुणीही किंमत देत नाही. सामान्य जीवन जगण्यापेक्षा उदारवादी जीवन जगा. असं जीवन जगा ज्यातून उदात्तीकरण होईल, ज्यातून तुमचे शौर्यत्व दिसेल, ज्यातून तुम्ही धर्माचा प्रचार कराल. तुमच्यात ताकद पाहिजे धर्माचा प्रचार करण्याची, तुमच्यात हिंमत पाहिजे धर्माचा प्रचार करण्याची. शब्दाची ताकद आणि कुवत. दुसऱ्याच्या भरोशावर उड्या मारणं बंद करा, आजच बंद करा. तुमची स्वतःची कुवत किती आहे, तुमची ताकद किती आहे ती हे तपासा.
जेव्हा तुम्ही कोणाला काही बोलता तेव्हा तुमच्या शब्दात एवढी ताकद हवी की मरण आलं तरी चालेल, पण शब्द मागे घेण्याची वेळ आली नाही पाहिजे. पण आज काय होतंय माहिती आहे का? आपला समाज झोपलेला आहे आणि जेव्हा तुम्ही झोपलेल्या समाजासाठी काय बोलता ना, तेव्हा आधी मागे वळून बघा तुमच्या मागे किती लोक आहेत. जर मागे कोणीच नसेल तर समजून जा तुम्ही अशा लोकांसाठी लढताय ज्यांच्यात आत्माच नाही. आणि लक्षात घ्या, ज्यांचा आत्मा जागा झालेला नाही ना, त्यांच्यासाठी तुम्ही लढणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखंच आहे. लक्षात घ्या. कितीही मोठा पक्ष असला, कितीही मोठा नेता असला, कितीही मोठं संघटन असलं, जर त्या संघटनेत शीर्ष पदावरती असणारे लोकांच्या जर आत्मा नसेल, पुरुषत्व नसेल, तर ते तुमची साथ कधी नाही देणार. हे लक्षात घ्या. ते तुम्हाला चुकीचं ठरवतील. ते तुम्हाला म्हणतील तुम्ही कुणाला विचारून धर्माचा प्रचार केला. हे लक्षात घ्या. तुमच्या विरोधात हजारो उभे राहतील फक्त तुमची एक चूक शोधण्यासाठी. हे लक्षात. महाराजांनी मुघलांविरुद्ध लढा देताना काय केलं? आधी लोकांच्या मनात स्वराज्याची अस्मिता जागवली, झोपलेल्या माणसाला जाग केलं, मग ते लोक मरायला तयार झाले. आज आपण कोणासाठी लढतोय? कोणासाठी लढतोय हे तरी माहिती पाहिजे. आणि ज्यांच्यासाठी लढतोय ते तुमच्यासाठी उभे राहायला तयार आहेत की नाहीत हे तर तुम्हाला माहिती पाहिजे. हे लक्षात घ्या. ज्या लोकांचा धर्म जिवंत नाही त्यांच्यासाठी तुम्ही किती लढले काही उपयोग होत नाही. ते तुम्हालाच दोषी ठरवतील. हे लक्षात घ्या. धर्माचा अपमान आणि नेत्यांची चाकरी. आपण म्हणतो आपण धर्मासाठी लढतो, पण विचार करा तुमच्या डोळ्यात देखत धर्माचा अपमान होतो तेव्हा तुमचे नेते कुठे जातात किंवा कुठे असतात? त्यांची संख्या किती आहे? कधी मोठी आंदोलन झाली का? नाही ना. झाली? एक तरी झाला असेल? नाही. उलट आपण नेत्यांच्या मागपुढे करण्यात, त्यांची चाकरी करण्यात आयुष्य घालवतो. तुम्ही लाचार होता, हात जोडून उभे राहता, पण तुमच्या मागण्या कधीच पूर्ण होत नाहीत. राजकारणाचं एक सत्य आहे, राजकारणात व्यक्तीचा बळी देणं ही परंपरा असते. स्वतःचा बळी देऊ नका. समाजकारण करताना राजकारणाचे बळी पडू नका. लक्षात घ्या. ज्यांचा आत्मा जागा आहे त्यांच्यासाठी काम करा, लोकांच्या प्रश्नावर काम करा, मग ते तुमचे अनुयायी बनतील. कोणाशी फालतू हुज्जत घालत बसू नका, काही फायदा होत नाही. तुमचीच प्रगती थांबते. शौर्य आणि परिवर्तनाची गरज. आपण शिवजयंती साजरी करतो, संभाजी महाराजांच्या जयंती साजरी करतो. आपण शिवजयंती साजरी करतो, आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो. पण छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आपल्या रक्तात आहे का? ज्या राजानं धर्मासाठी स्वतःच्या शरीराचे तुकडे केले त्या धर्माचा अपमान आज दररोज होतोय आणि आपण शांत बसलोय, कारण आपल्याला हिंमत नाही. ज्या धर्मातल्या राजानं स्वतःच्या शरीराचे तुकडे केले पण धर्म बदलला नाही, आज त्या धर्मातील मुली सहज धर्म बदलतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे आपण धर्म जागृत करण्यामध्ये सुद्धा फेल झालो. आपण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवण्यात फेल झालो. आपण आपल्या शूर क्षत्राणींचा इतिहास घराघरामध्ये पोहोचवण्यात फेल झालो. त्याचा परिणाम आज हिंदू इतक्या प्रमाणात कन्वर्ट होतो की त्याला धर्माबद्दल अभिमानच नाही राहिला. का तर आम्ही कधी त्यांना छत्रपती संभाजी महाराज शिकवलेच नाहीत. आम्ही कधी छत्रपती शिवाजी महाराज शिकवलेच नाहीत. धर्मासाठी बलिदान देणारे आपले थोर संत त्यांच्याबद्दल आम्ही कधी सांगितलंच नाही. जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही धर्म जागृत कसा होईल? कसा होईल? एकीकडं आपला राजा धर्म बदलू नये म्हणून धर्मासाठी स्वतःच्या शरीराचे तुकडे करून घेतो, हाल हाल करून मरतो, आणि दुसरीकडं थोड्याशा पैशासाठी
आणि थोड्याशा वासनेसाठी धर्म बदलतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे, की आपण आपला धर्म पोहोचवू शकलो नाही. जोपर्यंत तुम्ही तुमची शक्ती संघटित करून सरकारला दाखवत नाही, तोपर्यंत तुमचं मागणं कधी मान्य होणार नाही. जर बदल घडवायचा असेल, तर ताकद दाखवावीच लागेल. नाहीतर तुम्ही नेत्यांची चाकरी करत राहाल. त्यांची मुले वारसा चालवतील. तुम्ही फक्त अभियान आणि तुम्ही काय करा माहिती आहे का? फक्त अभिमान बाळगा आणि शांत राहा. बाकी काही करू नका. आता बदलाची वेळ आहे. हे बघा, शक्तिहीन माणसाचं कोणीही ऐकत नाही. बदल ही एक कल्पना नाही, एक सत्य आहे. जे ताकदीने मिळवावं लागतं ना, ते ताकदीनेच मिळवतात. उठा, स्वतःला ओळखा, स्वतःचं रक्षण स्वतः करायला शिका. आणि सर्वात महत्वाचं, आयुष्याचा प्रत्येक क्षण एक युद्ध समजून लढा. जेव्हा तुम्ही स्वतः सज्ज व्हाल, तेव्हाच क्रांती घडेल. लक्षात ठेवा, विजय त्यांचाच होतो जे रणांगणात उतरण्याची हिंमत ठेवतात. सार्थक जगा, ताकदीने जगा. जय हिंद.